मित्रांनो, आपण कालच्या रीलमध्ये फोमो एंट्री आणि सेटअप एंट्री मधला फरक समजून घेतला आणि सायकोलॉजी कशी बिल्डअप करायची, कुठं थांबायचं आणि कुठं थांबायचं, या दोन थांबण्यामधला आपण काय घेतला, फरक समजून घेतला. आज आपण मार्केटमध्ये क्लिअर व्ह्यू कसा निर्माण करायचा, म्हणजे आपल्याला मार्केट स्वतःहून सांगेल की मी आता वर जाणार आहे, मी खाली जाणार आहे. तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असाल, स्टॉक ट्रेडिंग करत असाल, फॉरेक्स ट्रेडिंग करत असाल, कोणत्याही सेटअपवर काम करत असाल, कोणत्याही चार्टवर काम करत असाल, फक्त एक सेटअप असा लावायचा आहे की जेणेकरून तुम्हाला क्लिअर व्ह्यू प्राप्त होईल. आणि तो सेटअप लावल्यानंतर मार्केटमध्ये तुम्हाला डोळ्यांना क्लिअर दिसेल की बाबा असा सिनेरिओ बनला की मार्केट त्या डायरेक्शनला जातं, असा सिनेरिओ बनला तर मार्केट ह्या डायरेक्शनला जातं. तुम्ही ऑप्शनमध्ये वापरू शकता, स्टॉकमध्ये वापरू शकता, इव्हन फॉरेक्समध्ये वापरू शकता. ईच अँड एव्हरी चार्टवर चालणारा सेटअप मी तुम्हाला शेअर करतोय. त्यासाठी ही रील सेव्ह करा आणि आपल्या प्रत्येक मित्राला शेअर करा. ज्याला ट्रेडिंग सायकोलॉजी शिकायचं आहे, त्याला मार्केटमध्ये टिकायचं आहे, त्याला सांगा की बाबा हे सगळं फ्रीमध्ये आहे, हे चॅनल तू फॉलो कर आणि ह्याच्यावरच्या रील्स बघ. इथं कुठलाही क्लास विकला जात नाही, इथं फक्त रिअल मार्केट सांगितलं जातं. आणि आज देणारा सेटअप तुम्ही चार्टवर लावा, बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा वर्क करतोय की नाही. मित्रांनो, तुम्ही ट्रेड करत असाल तर ट्रेड करण्यापूर्वी काय गोष्टी केल्या पाहिजे ते आज मी तुम्हाला सांगतो. बघा, सर्वात आधी हा डीएमए इंडिकेटर लावा, डबल ईएमए म्हणतात. त्याची लेंथ 100 ठेवा, त्याचा कलर ईएमएचा तुमच्या हिशोबाने ठेवा. आता याचा उपयोग कसा करायचा ते सांगतो. सर्वात आधी डेली टाइम फ्रेमवर जावा. डेली टाइम फ्रेमवर बघा, डीएमएच्या खाली मार्केट आहे म्हणजे काय, मार्केट बेरिश आहे. म्हणजे तुमचा व्ह्यू क्लिअर झाला, मार्केटचं डायरेक्शन समजलं किंवा बायस समजला की मार्केट काय बेरिश आहे. आता बेरिश झाल्यानंतर 4 आवर टाइम फ्रेमवर एकदा चेक करायचं. 4 आवर टाइम फ्रेमला पण तेच सांगताय, तर याचा अर्थ मार्केट काय बेरिश आहे. त्यानंतर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जायचं, स्ट्रक्चर मार्किंग करायचं. बघा, स्विंग हाय, स्विंग लो आणि रिसेंट स्विंग हाय मार्क केला. त्यानंतर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जायचं. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर गेल्यानंतर बघायचं की बाबा डीएमएच्या खाली मार्केट आहे काय. डीएमएच्या खाली मार्केट असेल मग त्या आता तुम्हाला इथं मार्केटने काय सांगितलं, मार्केट निगेटिव्ह आहे म्हणजे काय बेरिश आहे. आता तुमचा सेटअप, तुमच्या सेटअपनुसार आता तुमचं डायरेक्शन कन्फर्म झालं की मार्केट कोणत्या डायरेक्शनला जाणार आहे. आता तुमचा सेटअप इथे यूज करायचा आणि तुम्हाला ट्रेड प्लॅन करायचा आहे. आजचा हा ट्रेड प्लॅन मी टेलिग्रामवर टाकलेला आहे. अशा पद्धतीनं सर्व ठिकाणी फॉरेक्स असू दे, कमोडिटी असू दे, इव्हन स्टॉक असू दे, तुम्ही सर्व ठिकाणी हे प्लॅन करू शकता. मार्केट डीएमएच्या वर असेल तर पॉझिटिव्ह, मार्केट डीएमएच्या खाली असेल तर निगेटिव्ह. फक्त हे डायरेक्शन समजण्यासाठी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुमचा वैयक्तिक सेटअप यूज करायचा आहे. म्हणजे तुमचे क्लिअर डायरेक्शन होईल आणि तुमचं ट्रेडिंग इझी होईल. थँक्यू सो मच.